गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोर पंचायत समिती सध्या भ्रष्ट कारभाराचे आणि गैरव्यवस्थेचे केंद्र बनले असून येथे येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना साध्या पिण्याच्या पाण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी अक्षरशः संघर्ष करावा लागत आहे। अर्जुनी मोर पंचायत समिती कार्यालय सध्या गंभीर गैरव्यवस्थेचे जिवंत उदाहरण बनले असून कार्यालयासमोरील MRGS परिसरातील संडासाची अत्यंत दयनीय अवस्था पाहायला मिळत आहे। येथे स्वच्छतेचा पूर्णतः बोजवारा उडालेला असून सर्वत्र अस्वच्छता आणि घाणीचं साम्राज्य पसरले। विशेष म्हणजे इतक्या मोठ्या पंचायत समितीमध्ये पिण्याच्या पाण्याची कोणतीही ठोस व्यवस्था सार्वजनिक ठिकाणी दिसत नाही। त्यामुळे नागरिकांना तहान भागविण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। केवळ नागरिकच नव्हे तर कार्यालयातील परिचर वर्गालाही बसण्यासाठी योग्य सुविधा नाहीत। पंख्यांची सोय नसल्यामुळे उन्हाळ्यात काम करणे ही एक शिक्षाच ठरत आहे। सभेच्या सभागृहात आवाजाची मोठी समस्या असून ते सुसज्ज नसल्याने बैठकांचे कामकाज प्रभावीपणे पार पडत नाही। दरम्यान आश्चर्याची बाब म्हणजे व्हिडिओ मॅडमचे NC केबिन आणि NT चेंबर मात्र व्यवस्थित आणि सुसज्ज ठेवण्यात आले आहेत। त्यामुळे जनतेसाठी दुय्यम वागणूक आणि अधिकाऱ्यांसाठी विशेष सोयी असा स्पष्ट भेदभाव दिसून येतोय। आधार केंद्रासाठी स्वतंत्र इमारत मंजूर असतानाही ते केंद्र वेगळ्याच ठिकाणी सुरू करण्यात आल्याने संशय व्यक्त केला जातोय। लघु विश्रांतीगृहामध्येही अस्वच्छतेचा कळस गाठला असून सभापती आणि उपसभापती यांच्या केबिनमध्ये साधी कूलरची सोयही नसल्याचं चित्र समोर आलंय। प्रशासनाच्या या दुर्लक्षावर आता संताप व्यक्त केला जात असून दोषींवर कारवाई होणार का असा सवाल नागरिक विचारत आहेत। प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, अर्जुनी मोर, गोंदिया।